तांदूळ न भिजवता, चीक न पाडता 1 किलोच्या प्रमाणात रेशनच्या तांदळाच्या पिठापासून आज आपण कुरडई बनवणार आहोत. कुरडई खायला तर आवडते, पण बनवायला नको वाटतं कारण ही खूप मोठी प्रोसेस असते. कमीत कमी 3 ते 4 दिवस तरी गव्हाची कुरडई बनवण्यासाठी लागतात. पण आज आपण अवघ्या काही तासामध्ये कुरडई कशी बनवायची ते बघणार आहोत. हातात देखील मावणार नाही इतकी छान कुरडई फुलते आणि खायलाही तितकीच चविष्ट लागते. उन्हाळी वाळवणीचा सगळ्यात महत्त्वाचा जो पदार्थ असेल तो म्हणजे कुरडई आणि कुरडईशिवाय वाळवणीचे पदार्थ पूर्ण होतच नाही. याच कुरडईपासून मस्त चटपटीत असा पदार्थ जो तुम्ही आजपर्यंत कधीही बनवला आणि खाल्ला देखील नसेल. अगदी साधी सोपी आजची ही रेसिपी कुणीही सहज बनवेल इतकी सोपी कुरडईची रेसिपी. मग चला बनवूया आजची वाळवणीची रेसिपी. पण त्याआधी तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. कुरडई बनवण्यासाठी 1 किलो तांदळाचं पीठ घेतलं. भाकरी बनवण्यासाठी आपण जे पीठ वापरतो तेच पीठ आहे. कपाने जर मोजून घेणार असाल तर 6 कप पीठ घ्यायचं. मी रेशनच्या तांदळाचं हे पीठ वापरलं. तुम्ही विकतचं पीठही वापरू शकता. आणि एका भांड्याने मोजून घ्यायचं म्हणजे आपल्याला पाणीही त्याच भांड्याने मोजून घेता येईल. त्यानंतर यामध्ये मीठ घालायचं आहे. तर टेबलस्पूनने ही मीठ मोजून दाखवते. तर 2 टेबलस्पून मीठ घालून घ्यायचं. वजनी प्रमाणामध्ये 20 ग्राम मीठ आहे. किंवा तुम्ही रोजचा जो चमचा आहे त्या चमच्याने 2 चमचे मीठ घालायचं. 2 चमचे यामध्ये घालायचे आहे तीळ, 1 चमचा जिरेही घालून घेऊया. जिरे घालताना थोडेसे कमीच घालायचे. आता घालायचा आहे सगळ्यात महत्त्वाचा घटक तो म्हणजे पापड खार. पापड खारही घालायचं आहे 2 टेबलस्पून म्हणजे 2 चमचे. वजनी प्रमाणामध्ये 20 ग्राम पापड खार आहे. मीठ आणि पापड खार दोन्हीही समप्रमाणातच घालायचं. 1 किलो पिठासाठी 20 ग्राम पापड खार पुरेसा आहे किंवा मग तुम्ही बेकिंग सोडाही वापरू शकता. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. हे पीठ आपलं पापड आणि कुरडई बनवण्यासाठी तयार झालं. याच पिठापासून तुम्ही पापडही बनवू शकता. असं हे पीठ तयार करून ठेवलं म्हणजे जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही याचे पापड किंवा कुरडई बनवू शकता. प्रत्येक वेळेस मीठ, पापड खार याचं प्रमाण न घेता एक सोबतच हे सगळं पीठ तयार करून ठेवायचं. आता जे पीठ घेतलं आहे त्या भांड्यामध्ये मी काठोकाठ भरलेलं नाही. त्यामुळे जेवढं पीठ घेतलं तेवढंच त्यासाठी पाणी घ्यायचं. ज्या भांड्याने पीठ मोजून घेतलं त्याच भांड्याने पाणी घ्यायचं म्हणजे पाण्याचं प्रमाणही योग्य होतं. आता हे पाणी जे घेतलं आहे ते थंडच आहे. कोमट किंवा गरम पाणी वापरलेलं नाही. हे सगळं पाणी आपण पिठामध्ये घालून घेऊया. पीठ आणि पाणी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. पाण्याचं प्रमाण वाटीने यासाठी घ्यायचं, कारण लिटरमध्ये जेव्हा आपण पाणी घेतो तेव्हा त्याचा अंदाज थोडासा चुकू शकतो. म्हणूनच जेवढं पीठ तेवढंच पाणी. पापड किंवा कुरडई बनवण्यासाठी हे प्रमाण अगदी योग्य आहे. पीठ पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. यामध्ये एकही गुठळी राहता कामा नये. आता लगेचच पीठ शिजवून घेऊया. तर शिजवण्यासाठी इथे मी मोठं कुकर वापरलं. तुम्ही एखादं जाड तळाचं भांडंही वापरू शकता. यामध्ये पुन्हा 1 वाटी पाणी घालून घ्यायचं. म्हणजे टोटल 2 वाट्या पाणी आपल्याला पीठ शिजवण्यासाठी लागतं. पाणी चांगलं गरम झालं की यामध्ये घालायचं आहे 4 चमचे तेल. 1 कप पिठासाठी 4 चमचे तेल पुरेसं आहे. पाणी चांगलं गरम झालं, गॅस मात्र कमी आचेवर ठेवायचा आणि लगेचच त्यामध्ये आपण जे पीठ मिक्स करून ठेवलं होतं तेही घालायचं. थोडं-थोडं करून पीठ घालायचं आणि लगेचच ते व्यवस्थित मिक्स करायचं. नाहीतर लगेच त्याच्या गुठळ्या होतील आणि पीठ व्यवस्थित शिजलं जाणार नाही. तयार केलेलं सगळं पीठ पाण्यामध्ये घालून ते एकसारखं हलवत राहायचं. गॅस मात्र कमी आचेवरच ठेवायचा. 5 ते 6 मिनिटं तरी पीठ एकसारखं हलवत मिक्स करायचं आणि शिजवून घ्यायचं. जराही घाई-गडबड केली तर पिठाच्या गुठळ्या होतील, पीठ व्यवस्थित शिजलं जाणार नाही किंवा खालून लागलं देखील जाईल. त्यामुळेच पीठ हलवताना कमीत कमी 5 ते 6 मिनिटं एकसारखं व्यवस्थित मिक्स करून शिजवून घ्यायचं. त्यानंतर मात्र यावर झाकण ठेवा किंवा मग मी इथे कुकरला झाकण लावून घेतलं. कुकरची रिंग आणि शिटी तशीच ठेवलेली आहे. 15 मिनिटं कमी आचेवर आपल्याला पीठ शिजवून घ्यायचं आहे, म्हणजेच वाफ काढून घ्यायची. यासाठीच मी कुकरचा वापर केला, त्यामुळे वाफ व्यवस्थित धरली जाते आणि पीठही शिजतं. आता पुन्हा हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, पण कुकरची शिट्टी काढायची नाही. कुकरची शिट्टी होत नाही. जर तुम्ही शिट्टी होण्याची वाट बघाल तर पीठ खालून लागलं जाईल. पुन्हा हे व्यवस्थित मिक्स केलं, पण पीठ शिजलं आहे कसं ओळखणार?
हाताला हलकसं पाणी लावायचं आणि बघाल तर पीठ हाताला चिकटतं म्हणजे हे पीठ अजून शिजलेलं नाही. पुन्हा कुकरला झाकण लावलं. आता मात्र 20 मिनिटं आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे. यासाठी काय करायचं कारण खाली हे पीठ लागू शकतं म्हणून इथे मी तवा घेतला. तवा गरम करून घ्यायचा आणि त्यावर कुकर ठेवायचा. 20 मिनिटं पीठ कमी आचेवर शिजवून घ्यायचं. 20 मिनिटानंतर बघाल तर आता मात्र परफेक्ट हे पीठ शिजलं आहे. पीठ शिजण्यासाठी 35 मिनिटं लागतात. यासाठीच खाली तवा ठेवायचा आणि अगदी कमी आचेवर पीठ शिजवून घ्यायचं. जराही मोठ्या आचेवर ठेवू नका, नाहीतर पीठ खालून लागेल आणि पीठ जर खालून लागलं तर कुरडईचा रंग बदलेल. अगदी पांढऱ्या-शुभ्र अशा कुरडया होणार नाहीत. आता पीठ शिजलं आहे की नाही ते बघूया. हाताला हलकसं पाणी लावून घ्यायचं म्हणजे चटका बसणार नाही. पिठाचा व्यवस्थित असा गोळा तयार झाला. पीठ अजिबात हाताला चिकटत नाहीये, म्हणजेच हे पीठ व्यवस्थित शिजलं. आता मात्र गॅस बंद करायचा आहे आणि हवं तेवढं पीठ एका ताटामध्ये काढून घ्यायचं. सगळंच पीठ काढून घ्यायचं नाही, कारण पीठ जसं-जसं थंड होईल तसं ते जास्त घट्ट होत जातं. पीठ खूप जास्त घट्ट असेल तर कुरडया व्यवस्थित तयार होणार नाहीत, त्याचे तुकडे पडतील. म्हणूनच पीठ गरम असतानाच कुरडया बनवायच्या. यासाठी यावर झाकण ठेवूया. अगदी शेवटची कुरडई होईपर्यंत पीठ गरमच हवं यासाठी ते झाकून ठेवायचं. आता पीठ आपण 2 मिनिटं चांगलं मळून घेऊया. तर इथे मी सिलिकॉन शीट वापरली. त्याऐवजी एखादा सुती कपडा ओला करून घ्यायचा आणि त्यावर हे पीठ मळून घ्यायचं. पीठ अजून बऱ्यापैकी गरम आहे तोवरच ते चांगलं मळून घ्यायचं. पीठ तयार झालं की लगेचच साच्यामध्ये घालून घ्यायचं आणि कुरडया बनवायला घ्यायच्या. कुरडया बनवताना खूप जाडसर बनवायच्या नाही, म्हणजे खूप जास्त वेढे त्याला द्यायचे नाही. 2 ते 3च वेढे कुरडईला द्यायचे. खूप जाडसर कुरडई असते तर ती व्यवस्थित सुकत नाही किंवा मग तळल्यानंतर छान अशी फुलत नाही. म्हणूनच कुरडईला 2 ते 3च वेढे द्यायचे आणि मस्त अशा सगळ्या कुरडया तयार करून घेतल्या. 2 दिवस कडकडीत उन्हामध्ये कुरडई सुकवून घेतली. बघाल अगदी मस्त अशा या पांढऱ्या शुभ्र कुरडया तयार झाल्या. 1 किलोच्या प्रमाणात तांदळाच्या पिठाच्या कुरडया अगदी परफेक्ट अशी रेसिपी. कुणीही म्हणणार नाही ही कुरडई आपण तांदळाच्या पिठापासून बनवली आहे. तयार केलेली कुरडई लगेच तळूनही बघूया. तेल कडकडीत गरम करून घ्यायचं, मग गॅस मध्यम आचेवर ठेवायचा आणि कुरडई तळायची. कोमट तेलामध्ये कुरडई तळाल तर ती व्यवस्थित फुलणार नाही. म्हणूनच तेल चांगलं कडकडीत गरम झालं की मग कुरडई तळा. बघा मस्त अशी 5 पट फुलते. अगदी परफेक्ट अशी तांदळाच्या पिठाची कुरडई, जी गव्हाच्या कुरडईला मागे टाकेल. गव्हाची कुरडई बनवताना बराच वेळ लागतो आणि मेहनतीचं काम असतं. पण अगदी झटपट कुरडई बनवायची असेल तर ही रेसिपी जरूर ट्राय करा. अगदी पांढऱ्या शुभ्र, हातात मावणार नाही इतक्या छान फुललेल्या तांदळाच्या पिठाच्या कुरडया. पुरणपोळीचा स्वयंपाक असेल तर त्या ताटाची शोभा वाढवण्याचं काम मात्र कुरडई करते. आमच्याकडे कटाच्या आमटीसोबत कुरडई खाल्ली जाते. तुम्ही कुरडई कशाबरोबर खाता हे कमेंट्स करून जरूर सांगा. पण आज आपण कुरडईचा अगदी भन्नाट असा पदार्थ बनवणार आहोत. यासाठी कोथिंबीर, कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची आणि थोडासा लाल कोबी घेतला आहे. सगळे पदार्थ बारीक चिरून घेतले. पाव चमचा चाट मसाला, थोडंसं साधं मीठ, 1 चमचा चिंचगुळाची चटणी, 1 चमचा हिरवी चटणी, अर्धा लिंबाचा रस घालून हे व्यवस्थित मिक्स करायचं. अगदी चटपटीत अशी ही भेळ तयार होते. कुरमुरे घालून जी ओली भेळ बनवली जाते त्यापेक्षा ही चविष्ट ही भेळ तयार होते. यावर थोडीशी शेव, मसाला डाळ, कोथिंबीर आणि लिंबू घातला की मग बघा किती चविष्ट ही भेळ तयार झाली. कुरडईची ही भेळ तुम्ही याआधी कधी बनवली नसेल तर जरूर ट्राय करा. आजच्या या दोन्हीही रेसिपी कशा वाटल्या कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत.